नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 20 ऑगस्ट श्री राजीव गांधी यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने आजच्या दिनविशेष कार्यक्रमामध्ये आपण भारताचे माजी पंतप्रधान आणि आधुनिक भारताच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे श्री राजीव गांधी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फिरोज गांधी आणि आईचे नाव श्रीमती इंदिरा गांधी असे होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे आजोबा होते. त्यामुळे त्यांचे बालपण देशातील महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या वातावरणात गेले. राजीव गांधी यांनी आपले शिक्षण भारताबरोबरच परदेशातही घेतले. त्यांनी काही काळ अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मात्र पुढे त्यांनी राजकारणापेक्षा विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ते इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक म्हणजे पायलट म्हणून कार्यरत होते. राजीव गांधी यांच्या आयुष्यात 1980 मध्ये मोठा बदल झाला. त्यांचे धाकटे भाऊ संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. ते अमेठी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करू लागले. 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी यांनी भारताचे 6वे पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात भारतात आधुनिक तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळाले. संगणक आणि दूरसंचार क्षेत्राच्या विकासाला त्यांनी विशेष महत्त्व दिले. भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण, प्रशासन आणि उद्योगामध्ये व्हावा अशी त्यांची भूमिका होती. भारताच्या दूरसंचार क्षेत्राच्या विस्ताराला त्यांच्या काळात मोठी चालना मिळाली. ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत दूरध्वनी सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली. संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत त्यांच्या विचारामुळे भारताच्या पुढील तंत्रज्ञान विकासासाठी वातावरण तयार झाले. राजीव गांधी यांनी शिक्षण आणि युवकांच्या सहभागालाही महत्त्व दिले. 1986 मध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची संकल्पना पुढे आली. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळ मिळावे यासाठीही त्यांच्या सरकारने प्रयत्न केले. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाले. दिनांक 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्री पेरबंदूर येथे एका निवडणूक प्रचार सभेदरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने म्हणजे 20 ऑगस्ट 1992 पासून त्यांच्या स्मरणार्थ आणि राष्ट्रीय एकता, शांतता व सद्भावना वाढविण्यासाठी त्यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून सुरू करण्यात आला. आज त्यांच्या जन्मदिनी आपण भारताच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या या माजी पंतप्रधानाच्या कार्याचे स्मरण करूया. माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित
काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, राजीव गांधी यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला. दुसरा प्रश्न, राजीव गांधी यांच्या आईचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे राजीव गांधी यांच्या आईचे नाव श्रीमती इंदिरा गांधी असे होते. तिसरा प्रश्न, राजीव गांधी हे भारताच्या कितवे पंतप्रधान होते? बरोबर उत्तर आहे राजीव गांधी हे भारताचे 6वे पंतप्रधान होते. चौथा प्रश्न, राजीव गांधी यांचा जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, राजीव गांधी यांची हत्या केव्हा झाली? बरोबर उत्तर आहे दिनांक 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरबंदूर येथे एका निवडणूक प्रचार सभेदरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.